नमस्कार. विचार करत असाल मी आज इतकी तयार होऊन कुठे निघाले? तर ऐका, मी चालले होते आज 2 फंक्शन होते. एक साखरपुड्याचा कार्यक्रम होता, एक लग्नाचा कार्यक्रम होता. लग्नाच्या ठिकाणी मला सोडायचं होतं रोहितला आणि वहिनीला. कालच मी त्यांना नाशिकवरनं घेऊन आले होते गावी आणि रस्त्यातच जाताना आम्ही इथे टपरी बघून पाणी वगैरे घेतलं. मग हे आहे बायगाव जांभरखेडा. त्या गावात आलो. रस्ता लहान होता, पण गावात मळ्यात जाणारा रस्ता खूप खराब होता. खूप आम्ही फजिता करून घेतली. वहिनीला आणि रोहितला सोडलं. त्यानंतर मी गाडी घेऊन निघालो संभाजीनगरच्या दिशेला. कारण की आम्हाला संभाजीनगरला जाऊन माझ्या मामेसासऱ्यांच्या मुलाचा होता साखरपुडा. त्यानंतर म्हटलं चला आधी आपण कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचायच्या आधी पेट्रोल वगैरे भरून घेतलं हायवेला लागल्यानंतर. कारण की CNG कुठेच भेटलं नाही आम्हाला. बऱ्यापैकी CNG मिळालं नसल्यामुळं संभाजीनगरच्या जवळ आलो. टोल नाका क्रॉस केल्यानंतर लोकेशन मागून घेतलेलं होतं, पण तरी पण खूप परेशानी झाली मला घर शोधायला. आधी मी पायी घर शोधायला निघाले. नंतर फायनली घर भेटलं. त्यांची खूप जोरशोरामध्ये तयारी चालू होती. मला गेले गेले अंगठे वगैरे दागदागिने दाखवले कसे काय हे सगळं खूप छान व्यवस्थित चालू होतं. त्यानंतर आम्ही नवरदेवची स्पेशली पुढची गाडी होती आणि माझी गाडीमध्ये सगळे वयस्कर लोक होते. माझे आईवडील तर होते, पण मुलाचे आजी आजोबाही माझ्या गाडीतच होते आणि त्यांचा मोठा मुलगा आहे त्यांचीही आजी सासू माझ्याच गाडीत होती, मामाही माझ्याच गाडीत होते. असे बरेचसे आम्ही आमची गाडी घेऊन निघालो मुलीच्या घराकडे. नवरीच्या घराकडे जात असताना बरंचसं असं हे होतं. मला खरंच माहीत नव्हतं की किती लांब आहे. कारण की लोकेशनही दिलेलं नव्हतं आणि असं होतं की नाही एकदम रस्त्यावर असेल. पण अपेक्षा आपली अशी असते की रोड तरी मिनिमम चांगला असावा. पण पुढे गेल्यानंतर कळालं की रोड खरंच खूप घाण होता. पण फायनली आम्ही मुलीच्या लोकेशनवर पोहोचलो आणि तिथे जाऊन सगळं व्यवस्थित ते ठेवून दिलं. पण नंतर तिथूनही काढलं आणि नंतर पुढे सेटअप लावला. पुढे सेटअप लावल्याच्या नंतर मी खूप मागं बसलेले होते आणि म्हटलं चला आता साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू झालेला होता थोडक्यात. हा आहे मुलीकडचा. मुलीचे नातेवाईकांमधला एक लहान मुलगा येतो आणि तो मुलाचे पाय धुतो आणि त्यानंतर त्याच्या पायावर असं कुकाने ते स्वस्तिक वगैरे काढतो. परत मुलाचा मळवट वगैरे भरून घेतो. त्याला गोडधोड खाऊ घालतो. नंतर कपडे वगैरे देतात मुलाला आणि मुलगा नंतर ते कपडे वगैरे घालून येतो. अशी ही सगळी तयारी खूप छान पद्धतीने चालू होती. कारण कारण की हा साखरपुडा तुम्हाला थोडासा वेगळा दिसेल. कशामुळं तर सांगते. मुलगी आहे विदर्भामधली आणि मुलगा आहे मराठवाड्यातला. सगळं खूप छान. मुलगी खूप छान आहे. मुलीकडचेही खूप छान आहे. खूपच असं मला फर्स्ट टाईम अशा कार्यक्रमामध्ये वाटलं, की हो, गरीब होते पण कार्यक्रम खूप छान केला होता. जेवणही अप्रतिम होतं. कारण की शब्द नव्हते. मुलाला आई-वडील दोघंही नाहीये. मुलीला वडील नाहीये. मुलीला फक्त आईच होत्या. त्यांनीही खूप छान कार्यक्रम केला मुलीकडच्यांनी. मुलाकडच्यांनी आणलेले जेवढेही गिफ्ट होते, ते सगळे दिले. हा मुलीचा भाऊ होता आणि त्या मुलीच्या भावाच्या म्हणजे चुलत्यांनी हे कोण होते मला नाही माहिती, पण त्यांनी त्यांच्यासाठी कपडे आणलेले. त्यांच्याकडे ज्या प्रथा आहेत, त्या त्यांनी सांगितल्या आणि आम्ही पण त्याच फॉलो केल्या. हे मुलीचे मामा आणि मुलाचे मामा दोघांनीही सुपाऱ्या घेतल्या आणि त्या फोडण्यासाठी स्टार्ट केला. कारण की अगोदर आमच्याकडे थोडंसं वेगळी पद्धत असते. मुलगी येते, तिला पाहण्याचा कार्यक्रम होतो. नंतर मुलगा येतो. मग मुलगा बघण्याचा कार्यक्रम होतो आणि त्यानंतर मग साखरपुडाची जी काही विधी असते ते पूर्ण पार पाडतो आपण. यांनी घट भरलेला होता आणि ते पान सुपारीवर 5 हळकुंड, 5 खोबऱ्याचे तुकडे, 5 सगळं खारीक, खोबरं सगळंच ओटीचं सामानासारखं सगळं भरलेलं होतं. त्यानंतर मुलाकडं मुलीच्या मामानी, चुलते होते का मामे होते एवढं नाही सांगता येणार, त्यांनी पूजा वगैरे केली. मग मुलीकडच्यांनी 5 जणींनी येऊन त्यांना हळद-कुंकू लावून त्या नवरदेवची पूजा केली. हा डिफरंट होता, की आमच्याकडे ही पद्धत नसते आणि यांच्याकडे ही पद्धत असते. मग त्यांच्यानुसारच आपण साखरपुडा पूर्णपणे पार पाडला. मग मुलीची टर्न होती. मग मुलगी आली.
मग तिला बसवलं गेलं चौरंगावर आणि त्यानंतर मग तिला पण सगळ्यांनी आमच्याकडच्यांनी पण हळद-कुंकू अ, लावून तिची पूजा वगैरे केली, ओटी वगैरे भरली आणि नंतर मग आमच्या पण 5 जणी परत सेम प्रोसिजर आणि नंतर म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही आहे. त्यांच्याकडे आहे ना ते प्रथा. मुलीकडच्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळ्याच प्रथा खूप मन लावून व्यवस्थित पार पाडून घेतल्या. नंतर मग परत साखरपुडा होण्याच्या आधी रिंग सेरेमनी घालण्याच्या पण आधी दोघं एकमेकांना अंगठी घालण्या अगोदर मी मुलीला हार घातला. तिचं खूप मनापासून तिला शुभेच्छा दिल्या तिच्या साखरपुड्यासाठी. मग मुलीकडच्यांनी पण मुलाला गंध वगैरे लावून मिठाई वगैरे चारली आणि ह्या दादांनी परत मुलाला पण हार वगैरे घालून शुभेच्छा दिल्या. आम्ही मग जेवणं वगैरे करायचे होते. फोटो सेशन चालू होतं. फोटो वगैरे पण काढले. त्यानंतर मावशींना भेटलो. जेवण वगैरेही केलं. खूप छान जेवण होतं. त्यानंतर मला परत लग्नासाठी परत धावपळ करत निघायचं होतं. दुसरंही लग्न अटेंड करायचं होतं. म्हटलं कमीत कमी नवरी तरी वाटी लावून जाऊया आपण. तर हे लग्न तर माझ्या हातातून निघूनच गेलेलं होतं. कारण की आम्ही 3:30 वाजता निघालो. फायनली मग म्हटलं आता ते वहिनीच्या बहिणीच्या मुलीचं लग्न होतं. कसं तिथं पोहोचलो खूप फास्टमध्ये. मुलीला भेटले. आरोहीला भेटल्यानंतर ती खूप खुश झाली की मम्मी आली फायनली आणि वहिनीला बरं नव्हतं वाटत. मग वहिनीला थोडंसं चिडवलं वगैरे. ही मुलीची आई होती, हा मुलीचा मावस भाऊ होता. हे मुलीचे कन्यादानाच्या पैशांचा हिसाब चालू होता. मी पण माझ्याकडनं होईल तो आहेर केला आणि नंतर परत येऊन बाकीच्या नातेवाईकांना भेटलो आम्ही. हे वहिनीचं गणगोत होतं माझ्या मोठ्या वहिनीच्या. मोठ्या वहिनीला 6 बहिणी, 1 भाऊ आहे. त्यांच्या मुलांना भेटलो. खूप छान कार्यक्रम झालेला होता त्यांचाही. खूप छान लग्न केलं होतं त्यांच्याही मुलीकडच्यांनी पण आणि मुलगी आणि मुलगा यांना पण पूजेसाठी बसवलेलं होतं. आमच्याकडे मला स्पेशली माझ्या वहिनीचं गणगोत खूप आवडतं. कारण की सगळेच खूप प्रेमळ आहेत. खूप कौतुक करणारे म्हणतो ना माणुसकीचे वगैरे प्रेमळ लोकं आहेत. आणि त्यानंतर मग आम्ही थोडं म्हटलं थांबून भेट देऊन निघूया. पण नंतर मग मुलाकडच्यांना म्हणजे ही विधी चालू होती फेरेची. म्हटलं एवढं बघूया आणि मग निघूया. त्याच्यासाठी मग थोडा वेळ थांबलो. त्यांची गंमत-जंमत बघितली सगळ्यांची. त्यानंतर म्हटलं मुलांना, मुलीला भेट देऊया. नवरीला भेट देऊनच निघूया. त्यांची पूजा संपायचीच वाट बघत होतो आम्ही पण. नंतर त्यांची पूजा संपली आणि आरोहीलाही म्हटलं, "चल बाळा, आपण पण फोटो वगैरे काढूया." पण ती म्हणे, "नको, आता बॅटरी कमी आहे फोनची, त्यामुळं नंतर काढूया." मग नवरी नवरदेव आले. त्यांना आशीर्वाद वगैरे दिला. नंतर म्हटलं, "चला, फायनली खूप खूप शुभेच्छा तुम्हाला नवीन आयुष्यासाठी."